नमस्कार, मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. आज आपण चिपळूणमधील कोकणातील म्हणायला हरकत नाही नामवंत ज्यांनी आज 86 तास आणि काही वरती मिनिट आहेत अशी ज्यांनी सायकलचा प्रवास केला आणि एक विक्रम मिळवून दिला आहे ते प्रशांत दाभोळकर नमस्कार आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याच खास विचार आणि चर्चा जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्हाला सायकलचा प्रवास आणि सायकल तुम्हाला का आवडली? सायकलचा प्रवास असं म्हणण्यापेक्षा मी एकच सांगेन की ज्यावेळेस काही माझे मित्र सायकलिंगला जायचे त्यावेळेस मी त्यांचे स्टेटस वगैरे बघायचो आणि त्यांचे स्टेटस बघता बघता म्हटलं हे आपण देखील करू शकतो आणि त्या हिशोबाने मी सायकलिंग चालू केलं. आणि सायकलिंग चालू करताना मी पहिल्यांदा एकटाच सायकलिंग करत होतो आणि बघता बघता चिपळूण सायकलिंग क्लब हे मोठे आपल्या शहरामध्ये नाव आहे. मग त्यांना मी अटॅच झालो. त्यांच्याशी चर्चा विनिमय केल्यानंतर त्यांना म्हटलं तुमच्या ग्रुपमध्ये मला यायचं आहे आणि त्यांनी मला लगेच परमिशन दिली की तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणून. आणि मी त्या चिपळूण सायकलिंग क्लबमध्ये मी जॉईन झालो आणि तिथनं माझा सायकलिंगचा प्रवास हा खऱ्या अर्थाने चालू झाला. तुम्ही सायकल तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कधी चालवली असेल आणि त्याच्यानंतर ही आवड निर्माण झालेली? पहिल्यांदा आपण जी सायकलिंग चालवतो ती सायकल आपल्या शाळेच्या जीवनामध्ये आपण ती चालवतो, ती आपली गरज म्हणून एकच चालवत होतो. आणि आता आपण जी चालवतो त्याच्याबद्दल कारण सांगतो की आज आपल्याला बघितलं तर वाढते आजार बघायला गेला तर खूप प्रमाणात आजार झाले. आज मला सांगा 17-18 वर्षाच्या मुलाला देखील हार्ट अटॅक येतो. ऐकलंच का? पण जर का आपण एखादी एक्सरसाइज केली, मी सायकलच असं म्हणणार ना की इतर सगळे खेळ आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर तुमची खेळण्यामुळे किंवा तुमच्या व्यायाम करण्याच्या ह्याच्यामुळे की तुमची इम्युनिटी ही वाढते आणि त्या इम्युनिटी वाढल्यामुळे तुम्हाला बरेचसे आजार होण्याचा प्रमाण कमी असतो. त्याच्यामुळे आपण ही सायकलिंग म्हणा किंवा इतर खेळ केले तर तुमच्या ह्याच्याने तुम्ही चांगले असतात. सायकलचा तुमचा पहिला अनुभव कधीच आहे? सायकलचा पहिला अनुभव जर का ह्याच्यामध्ये म्हणायला गेलात तर जे मी एक 50 किलोमीटरची राईड मारली होती, खेडीमधनं चालू केली होती आणि आपल्या हे कोंडमाळा त्या साईडला गेलो आणि त्यांच्या सावर्ड्यामधनं आम्ही असं बाहेर पडलो आणि माझी ती पहिली हाफ सेंचुरी. सोबत किती जण? सोबत आम्ही फक्त दोघं जण होतो. एक परेश पवार म्हणून आहेत ते आणि मी दोघं जण होतो आणि दोघांनी आम्ही ती तो अनुभव म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की 50 किलोमीटरचं अंतर काढताना मला कमीत कमी 4 तास लागले आणि 4 तासामध्ये कमीत कमी 10 ते 12 वेळा मी ब्रेक घेतला आणि त्याच्यामध्ये ते चढ होते हे मला काही एवढं माहिती नव्हतं आणि चढामध्ये माझी अवस्था एकदम बेकार होती कारण माझी सायकल ही साधी MTB होती. त्याच्यामुळे माझी अवस्था खूप बेकार झाली होती आणि परेश पवार माझ्या पुढे निघून गेले परंतु मी पाठीमागे असताना तरी पण ते मला थांबत होते. पण मी कमीत कमी 10 ते 15 वेळा त्यावेळेस ब्रेक घेतला होता. तुम्ही ते सायकलचा प्रकार पण बोला, काय सायकलचे प्रकार असतात जरा दर्शकांसाठी? आता MTB वगैरे असते तिचं वेट असतं ते कमीत कमी 17-18 किलोचं असतं आणि रुढी जी जागेला आपण घेतो ती 9 किलोपासून चालू होते. त्याच्यामुळे वजन कमी झाल्यामुळे तुमचा आपोआप स्पीड वाढतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला फायदेशीर ठरतं. आता एक मला तुम्हाला दुसरं युवकांसाठी आता प्रेरणा किंवा आता मी बघतोय की तुमचं एक युवकांसाठी प्रेरणास्थान बनलेलंच आहे सायकलिंगच्या बाबतीत. आता कुंभारलीच्या घाटामध्ये देखील आपले सायकल स्पर्धा झाल्या सायकलिंगच्या. तिथे तुम्ही असाल, तुमच्या सोबत सगळे असतील, सगळ्यांनी चांगले तिथे माझ्यामध्ये तुम्ही नंबर पण काढले, भाग घेतलेले. हे सगळे असताना तुमच्यात महिला वर्ग आणि तुमचं किती असं आत्ताची एक सांगड कितीची आहे? आता महिला वर्ग ह्या सायकलिंग क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे चिपळूणमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या सायकलिंग करतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आमच्या इथे एक आता मनीषा वाघमारे म्हणून आहेत, त्या कोकणामध्ये डॉक्टर मनीषा वाघमारे ते कोकणामध्ये पहिल्या ट्रिपल SR आहेत. आता माझ्याकडे 1200ला पण त्या देखील होत्या. 1200ला त्यांनी 89.58 मिनिटांमध्ये कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर 1000ला पण होत्या. 1000चं आमची एक राईड झाली, त्या 1000 मध्ये पण त्यांनी 75 तासामध्ये पूर्ण केलं आणि त्या ट्रिपल SR आहेत. याच्यातून तुम्ही आता पुढे हे करत गेलात तर तुमचं काय एम काय पुढे?
आता ह्याच्यातनं मी तुम्हाला एकच सांगतो की ह्याच्या आधी मी स्पोर्टमध्ये होतो, मी ब्लॅक बेल्ट देखील आहे, परंतु त्याची मला काही एवढी माहिती नव्हती. पण ह्या सायकलिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात हे समजायला लागलं आणि त्या पद्धतीने मी आता त्यामध्ये भाग घेतो. आता आयर्नमॅन माझं एक स्वप्न आहे, ते मी करणारच आहे ह्या वर्षी. काय आयर्नमॅन लोकांसाठी जरा सांगा. आयर्नमॅन म्हणजे कसं असतं, आता हाफ आयर्नमॅन जो प्रकार आहे तो असाच आहे की 2 किलोमीटर पोहणे, त्याच्यामध्ये 90 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 21 किलोमीटर धावणे आणि त्याला ओव्हरऑल तास 8 तासामध्ये असतात आणि 8 तासामध्ये ते एकदा चालू झाल्यानंतर कंटिन्यू 8 तासामध्ये ते फिनिश करायचं असतं. ते फिनिश पोहणे, सायकलिंग आणि धावणे. हा, पहिलं पोहणं असतं, त्यानंतर सायकलिंग 90 किलोमीटरची असते आणि 21 किलोमीटर रनिंग असतं. ते आपल्याला ऍट अ टाइम करायचं असतं. एकदा चालू झाली की तुम्हाला दिलेल्या वेळेत पूर्ण 8 तासामध्ये. वयोगटाचा विषय वैसा असं काही नाही असतं, पण 45च्या पुढे काय असतील ते मग ते पोडियम वगैरेचा विषय असतो. परंतु फिनिशर झाला तरी त्याला तो आयर्नमॅन म्हणून झाला हे होतं. तुमच्या मागे आता तुमच्या घरातल्यांचा कसा काय हात याच्या? माझ्या घरातल्यांचा, माझ्या कुटुंबाचा खूप सहकार्य आहे मला. काय सांगाल त्याच्याबद्दल एकच सांगेल की मी ज्यावेळेस सायकल घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस ते असं एकच म्हणतात की बाबा जसं जातोस तसाच तू परत ये, एवढंच म्हणतो. आणि तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्कीच करा. आणि माझ्या मिसेसचा याच्यात मला 100% पाठिंबा. सांगण्याचा आनंद एवढा आहे की आता माझी मिसेस व माझं बघून स्वतः सायकलिंग करायला लागली. हा, स्वतः सायकलिंग करते. आता सुद्धा तिने 58 किलोमीटरची राईड 4 तासात माझ्याबरोबर फिनिश केली. पहिली 50 तिची झालेली आहे. आणि येणाऱ्या आताच्या तरुणांसाठी सायकलिंगचं काय आव्हान? मी तरुणांसाठी एकच सांगेल की आता मोबाईल हे खूप जास्त प्रमाणात लोकांच्या तरुणांमध्ये खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि तो फालतू टाइम वेस्ट आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही तो बाजूला ठेवा, तुमच्या गरजेपुरता नक्कीच तुम्ही तो युज करा. आताची परिस्थिती अशी आहे तरुणांमध्ये की कुठेही बसले तरी तो मोबाईल हातात घेतात. शेजारी मित्र बसलाय, बाप बसलाय, आई बसले, काही त्यांना त्यांच्याशी घेणं देणं पडलेलं नाही, फक्त मोबाईल आणि मोबाईल असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या स्पोर्टमध्ये भाग घ्या किंवा सायकलिंग क्षेत्रासारख्या सायकलिंग मध्ये या आणि त्याच्यामध्ये तुम्ही सायकलिंग मध्ये केलं की तुम्हाला वैशिष्ट्य अजून एक सांगा. सायकलिंगमुळे जी गावं मी आयुष्यात कधी फिरलेलो नाही ती मला माझ्या सायकलिंगने फिरवलं. सायकलिंग म्हणजे आता इथनं मी खेडपर्यंत सायकलिंगने कधीच गेलो नव्हतो सायकलिंग, पण त्याच्यामध्ये आतली जी गावं आहेत ती मला माहितीच नव्हती. ती गावं देखील मला कळलं की आपल्या तालुक्यामध्ये एवढी गाडी, चिपळूण तालुक्यामध्ये एवढी गावं आहेत म्हणजे विचार. आणि निसर्गमय वातावरण सकाळचं आम्हाला बघायला भेटतं. म्हणजे एका सायकलने तुम्हाला हे सगळं लोक गाडी घेऊन फिरतात. मी आज हे सायकलला मोठा मान दिलाय, मान देतात हे याच्यातून समजलं. नाही, सायकलला मी सॅल्यूटच देईल, कारण ह्या सायकलिंगमुळे मी हे सगळं बघायला लागलो. ऐकलं. आता तुम्हाला सांगतो, कातळवाडी सारख्या ठिकाणी आमच्या एका कातळवाडी, खेर्डी गावामध्ये कातळवाडी, तिथे आतमध्ये एक धबधबा आहे. बऱ्याचशा लोकांना तो माहिती नसेल, परंतु आम्ही ज्यावेळेस सायकलिंगला गेलो होतो आणि हा आवाज कसला येतो म्हणून बघायला गेलो. खूप सुंदर असा धबधबा आहे, पावसाळ्यात राहतो तो कोणालाच माहिती नसेल, तिथल्या गावातल्या लोकांना माहिती असेल, परंतु बऱ्याचशा गावातल्या लोकांना माहिती नसेल. अशा लोकांनी मी सायकलिंग केल्यामुळे मला ह्या विविध ठिकाणीची मला माहिती पडली आणि ते मी आता त्याचा आनंद घेत आहे. तुमचं पुढचं एम काय असेल सायकलच्या बाबतीत? पुढे तुम्हाला स्पर्धा कोणत्या कराव्याशा वाटतील? आता आयर्नचं तुम्ही सांगितलं, त्याच्या पुढे असं तुम्हाला एक जिल्हा, राज्य, याच्यात एक डीसी म्हणून एक स्पर्धा असते, ती 643 किलोमीटरचं अंतर असतं. 643 किलोमीटरचं असतं. ती पुण्यामध्ये चालू होते, पुणे टू गोवा असते. त्याच्यामध्ये चढ उतार वगैरे सगळं असतं. त्याला टाइम लिमिट असतं 35 तासामध्ये तुम्ही ते कम्प्लीट केले की तुम्ही अमेरिकेमध्ये ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफायर होतात. आणि ते माझं ध्येय आहे. बघू, त्याच्यासाठी मी प्रयत्न माझे चालू आहेत. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. आणि या अमेरिकेच्या याच्यामध्ये क्वालिफाय होतील ही संपूर्ण कोकणवासियांच्या शुभेच्छा आहेत प्रशांतजी दाभोळकर यांना. आणि आपण दर्शकांसाठी फार महत्वाची माहिती दिलीत, युवकांसाठी माहिती दिलीत. खरोखरच आमच्या मराठी समाचारतर्फे पण आपल्याला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.